आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते पुण्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने सारथी संस्थेमधील असणाऱ्या UPSC MPSC असणारे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सपरिवार या ठिकाणी घेण्यात आला। या कार्यक्रमाचा उद्दिष्ट फार स्पष्ट होता की मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर तत्कालीन त्यावेळचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजाच्या विद्यार्थिनीकरता सुरू करण्यात आलेली योजना आणि या योजनेमधून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार। या सत्कार कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचा काही गडबड झाली नाही, काही गैरसमज झाला असावा पण तो योग्य नाही आहे। या कार्यक्रमामध्ये पहिल्या रांगेतील असणारी एक खुर्ची रिकामी होती, ती म्हणजे उपमुख्यमंत्री पवार वहिनी साहेबांच्या बाजूची। त्याच वेळेला आमदार अभिमन्यू पवार ही माझ्याकडे आले। त्यांनी सांगितलं मला की नरेंद्र तुम्ही त्या खुर्चीवर बसा। खरं म्हणजे खासदार मेघाताई कुलकर्णी आणि मी स्वतः आम्ही मागच्या रांगेत दोघंही मागे बसलो होतो, बाजूला बसलो होतो। मी खासदार सुप्रिया सुळेंच्या खुर्चीवर बसलो होतो कारण त्या आल्या नव्हत्या। अशा वेळेला अभिमन्यू पवारांनी मला सांगितलं की नरेंद्र आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे चेअरमन आहात। सारथी ही मराठा समाजाची संस्था असली आहे आणि आपणही मराठा समाजासाठी काम करता, म्हणून आपण पुढे जाऊन बसा। या सगळ्या परिस्थितीमध्ये थोडासा गैरसमज झाला। खरं म्हणजे आपण सर्वजण मेघाताई असतील, मी असेल, अभिमन्यू पवार असतील, आपण सर्वजण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम करत असताना अशा प्रकारचा एका चांगल्या कार्यक्रमामध्ये असा वाद होणं हे अपेक्षितच नव्हतं। खरं म्हणजे हा कार्यक्रम जरी मराठा समाजाचा असला तरी प्रोटोकॉलप्रमाणे सारथीने पुणे जिल्ह्यातील असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधीला निमंत्रण केलं होतं। माझ्या शेजारी इतर समाजाचे असणारे आमदारही एकत्रपणे बसले होते, माझ्यापेक्षा जास्त सिनियर असणारे बसले होते, पण त्यांनी कुणीही पुढच्या खुर्चीवर जाऊन बसण्यास पसंती दाखवली नाही। फक्त पवार साहेबांचं आणि मी आणि मेघाताई बाजूबाजूला बसल्यामुळे तो गैरसमज झाला। खरं म्हणजे आपण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 12 बलुतेदार 18 पगड जात्यांना संयुक्तपणे एकत्र घेऊन चालणारी मंडळी आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला अशा प्रकारचा विनाकारण गालबोट लावणं हे आपल्या कुणालाही शोभणार नाही। कृपया कुणी गैरसमज करून घेऊ नका, एवढीच माझी विनंती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।